जाम भारी वाटतंय. सकाळी सकाळी निघलाय शिर्डी मधून. आई आयलो घरी, आता घरी येतो. फुल थंडी, खूप थंडी. अरे सगळा तो घास घेईल आताचा. हे गाईज, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, साई सकाळ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो निवास मात्रे. तर पुन्हा एकदा आणि सगळ्यांना मस्तपैकी सांगतो की शिर्डीमध्ये जो कुणी आला नसेल ना तर बिंदास मस्त या. आणि आजचा दुसरा दिवस आहे शिर्डीमध्ये आणि आज घरी जाणार आहोत आम्ही. तरी पण 8, 8:30, 9 वाजता निघणार आहोत. आणि लवकरच तयारी सगळ्यांची झालेली आहे. आणि मी पण जाम लवकर उठलेलो. रात्री 1-1:30 वाजता झोपलो, पण 3:45ला परत उठायला लागला आंघोळीला गरम पाणीसाठी. आणि आंघोळ वगैरे पद्धतशीर झाली. आणि आता तुम्हाला दाखवतो. आणि तर मित्रांनो, आपल्या चॅनलला कोण नवीन असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा, न विसर पूर्ण बघा. आणि घरी जाण्याचा, कारण का आज गणपतीचं दर्शन पण आम्ही बहुतेक घेऊन जाणार आहोत. आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे आमचे साई भक्त किती लवकर उठतात, जेवण काय बनवतात, म्हणजे कशा प्रकारे, आणि नाश्ता काय बनवलं ते पण तुम्हाला दाखवतो पद्धतशीर. दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही जेवणाची व्यवस्था चालू आहे. आणि कटिंग पण कशी व्यवस्थित पद्धतशीरपणे कटिंग करतात आपले रांदे. सकाळी 4 वाजता उठले, कटिंग वगैरे. पाहुणा नाही बोलायचा, पाहुणा नाही आपला तो, सदस्य आपला तो. हा मग आणि जाम. आणि इतक्या लवकर कांदापोहे करून पोहोचलं. बरं, सुरुवात कधी करे का? 4 वाजता सुरुवात, 7 वाजता चालू करू. घ्या ना, घ्या कोंबडा ना. लसूणची पण घ्या, कांद्याची पण घ्या. बरं, किती वाजता रेडी होईल? नाश्ता 10 मिनिटं लसूण टाका. पोळी झालेले आहेत, आता लिंबू फक्त कापायचे राहिलेले आहेत. तर मित्रांनो, चाललो आता चालत चालत बघू मुख दर्शनासाठी. आणि जरासा फोटो पण काढायचे आहेत, काढतो आणि जातो. म्हणे पण आमचा पद्धतशीर. हा, सकाळी सकाळी जाम भारी वाटतो, म्हणजे जामच, म्हणजे एकदम भारी वाटतं शिर्डीमध्ये. चालत चालत चाललो आम्ही. नाव पण आहे आमचं सावले रसायनी. दर्शन तर बहुतेक भेटणार नाही, रात्री दर्शन घेतलं आम्ही. भाऊजी लावलं ना, भाऊजी पद्धतशीर लावलं. एकदम बारक लाव, जास्त दिले पैसे मस्त परफेक्ट. तर मित्रांनो, टिला बिला पद्धतशीर लावला. आणि चाललं दुसऱ्या ठिकाणी. जरा हे लवकरच आल्यात, जरा पण लवकर आला. इकडं फोटोशूट चालू आहेत.
यात घुसायचा का? दादा हा कितीला आहे रुद्राक्षाचा? 200 रुपये. भारीच ना. ओम साईराम. घेताय डमरू घे. आहे ते एवढं मोठं डमरू आहे. ही कितीला? 120 रुपयाला 2 आणि 50 रुपये आंब्याचे. साडू 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 आगे आगे 70 रुपये लगेच तू कमी करील ना. पेटा आहे तो. चल पेढे घे पेढे घे. कुठलं येतलं? किती? 50 रुपये. 50 रुपये किती आलं? 50 रुपये. 30 रुपयाला द्यावाला. ते घेतलं का? मी नाही पेढे एवढे घेतले. हे पैसे काढून पैसे. यो भाऊजे यो भाऊजे. तर मित्रांनो झाली खरेदी. थोडी बाकी होती आमची अजून. खरेदी झाली आमची. नुसत्या पिशव्या दाखवतात. पिशव्यात काय काय आहे ते दाखवत नाही. चला तर आता नाश्ता बिष्टा करून घेतो आणि टायमिंग आहे थोडं लवकर जायचा. कारण का इथून ओझर बहुतेक गणपतीच्या दर्शनाला जायचं प्लॅनिंग आहे. अजून बघू आता प्लॅनिंग. तिथे गेलो समजा रूमवर. आता सकाळी लवकर उठलो मी आंघोळीला. मला एवढा नंबर मध्ये मला गरम पाणी नाही भेटलं. गार पाण्यात आंघोळ केली. गार पाण्यात आंघोळ धुतली. लेट उठून गरम आम्हाला गरम पाणी भेटलं पद्धतशीर. मला गार पाणी भेटला. मी नाही घाबरलो गार पाण्याला. मरते मरते. मजा आली. हे बघ नाश्ता करायचं तर इकडे चाललं जातं. आता हे मनुका घेतलं मी 2 किलो घेतल्यात. मनुका 2 किलो घेतल्यात. शिर्डीला 150 रुपये किलो मनुका मिळालं. पण आपल्या मोपाटामध्ये 500 रुपये किलो आहे. म्हणजे आपल्याकडे 500 रुपये किलो आणि इथे 150 रुपये किलो. किती फरक आहे. 350 रुपयाचा फरक पडला. 350 रुपयाचा. चाडू बोलते आमच्या जाम मनुका घेतले. पैसे वाला आहे. बॉस मनुका घेतले चाडूनी. पोरीसाठी घेतल्यात त्यांनी. हे पोरीसाठी घेतल्यात ना. पोरीसाठी ना. पोरीसाठी घेतले. अवितनार. शेवटी पोरीव जीव किती असतो बघा. तसा आमचा पोरी जीव आहे. आपल्याला आई बाबा नाही गेले. आपल्याला काय लहान असताना मोठ्याकडे एवढे काय घेतले पेरू बिरू. पण त्या टायमाला मला एवढी आवड नव्हती. मातीत केला ती मातीत. आता परत मातीत खेळतात का? काय केलं यो कोण? शंकर ना. रायगडची राणी. चांगलं आहे ना. मनुका खातो का? चावा म्हणून आणि काय पाहिजे तुला? नको चल आपल्याकडे घेऊन चल. या प्याला होता कुठे आता? कुठं आहे? पडलाय. पडला नाही. यातला पडतो ना. दुसऱ्या गाला. दुसऱ्या गाला. दुसऱ्या गाला. सोबत तो एक आला. राणी राजा. राणी.
अरे सगळं तो ए घास घेईल हाताचा. अरे सलमान खान चल. हे पण शिर्डीतलं कुत्र सगळं बघ नसलं माजलेत र अट्टकट्ट आहेत. एक पण असा सुकडा दिसत नाही. सगळं एकदम फुगल्यात. सगळं फुगल्यात रे. मग झाला का रे नाश्ता? ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. इकडे दादूनी आपा इप्पा सगळं इथं रूम घेतले. दादू सेपरेट रूम घेतले इकडे. हे बा भाईपल इकडे इकडे रूम त्याही घेतले. स्पेशल रूम घेतले इकडे भाईनी. तर मित्रांनो नाश्ता वगैरे घेतला. आता नाश्ता करून घेतो. तर मित्रांनो आलो आणि बॅगा बिगा घेऊ द्या. मी सगळी बाकीची गेली. माझी आणि याची बॅग इथंच राहिले. तर बॅग भरून ठेवायला लागेल. हे दोन आपले चार्जिंगसाठी. टेन्शन नाही. म्हणजे आता पटापट भरून ठेवतो. आणि आता बाहेर सत्कार समारंभ होणार आहे त्याच्यामुळे आता तिकडे जायला लागेल. तर कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओला. ओके बाय. थँक्यू. साई बाबा की जय. साई बाबा की जय. तर मित्रांनो आता निघायची तयारी चालू आहे. म्हणजे आता सत्कार समारंभ होईल. पाठीमध्ये बघू शकता सगळे पाठीमागं आता आणि फोटोशूटसाठी जरा थांबलेले आहेत थोड्याच उशिरात. आणि इकडे बॅगा पण पॅकिंग झालेल्या आहेत मस्तपैकी. आपा पण तयारीतच आहे. आपा पण तयारीत. कसं दिसतंय आपा? आपाची दाढी एकदम भारीच आहे. एकदम पुष्पराज ना. झुके ना साला कर. आणि इकडे बॅगा वेगळ्या पद्धतशीर ठेवलेल्या. पाठीमागे पण आणि आपला साईबाबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्या कुटुंबाला मिळो ही पुन्हा एकदा देवाचं त्यांनी विनंती आणि इच्छा करतोय, व्यक्त करतोय. तर आपण एक छोटासा कार्यक्रम, एक सत्कार समारंभ करतोय. कारण गेल्या वर्षापासून मला वाटतं जितेंद्र मते आणि कार्तिकराव नागाडे यांनी गेल्या वर्षी आपल्याला कांदापोह्यांचा नाश्ता दिला होता सकाळी. आणि त्याच्यानंतर मी नंतर त्यांना थोडंसं मनोगत व्यक्त करायला सांगणार आहे की कारण तुम्ही ज्या काही जे काही मनोगत व्यक्त कराल त्याच्यामध्ये आमच्या काही मंडळाच्या काही उणिवा असतील, चुका असतील त्या आम्हाला सुधारता येतील. आणि सकाळी काल निघताना ऋषिकेश माळी यांनी चहाची व्यवस्था आपल्याला सर्व काही भक्तांना केली. ऋषिकेश गोविंद माळी यांचा मनापासून आभार आहे. आणि थोडंसं सूचना, शिसवे यांच्याकडून सकाळचा नाश्ता पारगाव येथे जे आपण वडापाव वगैरे झालं नाश्ता चहाची व्यवस्था केली होती या चौघांनी केलेली आहे. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी इथं संदीप केदारी, मधुकर केदारी, भूषण गडगे, जनार्दन शिसवे त्यांना मी विनंती करतोय लगेच या. आणि ज्यांची सत्कार करणारी मुलं आहेत त्यांचं पण मी त्यांना विनंती करतो. चला घ्या. संदीप केदारी यांचा सत्कार करतील परशुराम केदारी. साई शाल आणि एक छोटेसे स्मृतिचिन्ह सत्कार. दुसरा आहे मधुकर केदारी. मधुकर केदारी यांचा सत्कार करतील संतोष माळी. चला या. संतोष माळी पटकन या. संतोष माळी आले का? या फोटो काढा इकडे. फोटो घे महेश, फोटो घे. मिथुन माळी, त्याचबरोबर भूषण गडगे यांचा सत्कार करतील नारायण उपाध्याय. नारायण स्मृतिचिन्ह आठवण आपली या बाईक यात्रेची. त्याच्यानंतर
यांचा सत्कार करतील भूषण गडगे आहेत ना. भरत बल्ला ओके. सचिन गायकवाड यांचं देखील 5 लिटर दूध दिलंय. तुळशीदास कर्णेकर यांना मी विनंती करतोय की ते पारस गाताळे यांनी 5 लिटर दूध दिलं, यांचा सत्कार करतील जितेंद्र मते. हो मते साहेब इकडे तिकडे काय बघता तुम्ही. यांना विनंती करतोय किरण गाताळे ओके. किरण गाताळे या विष्णू गाताळे यांचा सत्कार होतोय. शंकर माळे यांच्या शुभाचे. त्याच्यानंतर निवास म्हात्रे यांनी देखील बिस्किट पुडे एक वेळचे बिस्किट पुडे दिले, यांचा सत्कार करतील निलेश केने. निलेश केने यांना विनंती करतोय की आपण आमचे यूट्यूबर आमच्या गावातले फेमस निवास म्हात्रे यांचा सत्कार करतात. प्रशांत माळे यांना विनंती करतोय या. प्रशांत माळे या. प्रशांत माळे या. त्यांच्यासोबतचे त्यांचं माळेची शाल म्हणजे साईंचा आशीर्वाद आणि एक स्मृतिचिन्ह देण्यात येतं. त्याच्यानंतर दुपारचं कालचं भोजनाची व्यवस्था जी केलेली आहे अशोक मस्कर बसून घ्या थोडस. आपला एक साईंचा आशीर्वाद एक स्मृतिचिन्ह. त्याच्यानंतर राकेश भोईर यांच्याकडून देखील भोजनाची व्यवस्था झाली होती आणि गोपाळ मस्कर. नितीन माळी यांच्याबद्दल सांगायचं तर फेमस असे आपले भजते नितीन माळी यांचं देखील गोपाळ मस्कर यांचा सत्कार करत आहेत. आचारी आमचे काल जितेश माळी यांचं सत्कार पद्माकर भिंगे सर करतील. तसेच क्रांतीश्याम गाताडे यांचं देखील म्हणजे आमचे निलेश माळी तसेच महेश कुरंगले संतोष आणि स्मृतिचिन्ह देण्यात येतोय. स्वागत करतो. संतोष जालवादी यांचा सत्कार प्रशांत दळवी ओके. विनोद पाटील यांचा सत्कार होतोय. विष्णू गाताडे यांचे पंकज पाटील यांच्याकडून संतोष. याच्यानंतर आणि तुळशीदास कर्णेकर यांच्याकडून यांच्या शुभाचे करण कुलंगडे यांच्या आजचे स्मृतिचिन्ह आणि साईबाबांची माहिती शाल देण्यात येते. ती चिन्ह काळे बाजू हा हे महत्वाचं आहे. त्यांच्या शुभाचे शंकर माळी यांचा सत्कार होतोय. हो माऊली इकडे बघा. स्मृतिचिन्ह आणि माहिती सरपंच होते आता सध्या. संतोष माळी, विशाल बारसी आणि निशांत माळी वेगवेगळं करा. दत्ता माळी यांच्याकडे निलेश माळी नाही दादू थांब दादू. निशांत माळी यांचा सत्कार करते अमोल पवार. विशाल बारसी यांचा सत्कार करते सुमित माळी.
झालं तरी ते आपल्याला. तर मित्रांनो आता निघालो आता आणि आता वाजलेत, बॅग वगैरे ठेवली तिथं आणि आता डायरेक्ट बहुतेक ओझरला जाऊ आणि ओझरशी संध्याकाळी चौकला इथे जेवण आहे संध्याकाळचा आणि तिथं डायरेक्ट तुम्हाला आता डायरेक्ट प्रवासामध्येच भेटू. डायरेक्ट गेलीच नाही वाटतं कुणीतरी, सगळे निघाले आता. आपला पार्टनर आला. चला तर मित्रांनो आता निघालो मस्तपैकी घरच्या प्रवासाला. म्हणे पण हाय बाय हाय विब्याची बापा आणि मस्त थंड पण आहे, थंड 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 निघालो आता. जाम भारी वाटतंय, सकाळी सकाळी निघलाय शिर्डी मधून. आई आयलो घरी, आता घरी येतो. फुल थंडी, खूप थंडी, जाम थंडी वाजते. चल इकडून इकडून, जाम बरं वाटतंय. आता डायरेक्ट मित्रांनो ओझरला भेटू. डायरेक्ट तर करायला भेटला तर करू आम्ही प्रवासाचा थोडासा, तर ओझरलाच डायरेक्ट भेटू. जाम काकडतं, जाम थंडी आहे, अक्षरशः एकदम बेकार, एकदम जाम बेकार. चला निघालो आता घरच्या प्रवासाला मित्रांनो. इकडूनच तर मित्रांनो आता आले फाट्यावर थांबलोय नाश्ता करायला. मस्त नाश्ता करतो आता. मला बसले नाश्ता करायला. आता नाश्ता करून घेतो आणि पुढे डायरेक्ट ओझरला. फेमस वडापावाला आले पाट्याचा, इथं आम्ही नाश्ता करतो पद्धतशीर. मसाला तर मित्रांनो एकदम स्पायसी एकदम वडापाव होता, एकदम तिखट, जाम भारी. आणि आल्या फाट्याच्या जवळच आहे बघा, जामच भारी वडापाव होता. आता इथून निघू डायरेक्ट ओझरला. जाम तिखट म्हणजे एकदम झोंबला, एकदम बेकार एकदम. तर मित्रांनो 11 वडापाव खाल्लं आणि सगळा बिल मन्याने भरला आमच्या. 11 वडापाव खाल्लं आम्ही, 11 वडापाव खाल्लं ना, बिल सगळं मन्याने भरला. तुम्ही किती खाल्लं? 2 खाल्लं. याही 2 खाल्ले. चला आता मित्रांनो आता निघू आता. चला तर मित्रांनो ओझरला पोचलो. जाम ऊन लागला आणि जाम तिखट झाले आमची. जाम ऊन आहे काच्या काच. ओझर गाडी पार्क केली तिकडे. थोडा आता फ्रेश होतो मस्तपैकी. चल मित्रांनो उन्हाचा तडाखा जाम आहे हिशोबाच्या पलीकडं. जाम बेकार, एकदम बेकार. हे बघ यांचं दर्शन झालं वाटतं. झालं दर्शन? आम्ही लेट झालो ना म्हणून आता दर्शन आमचं लेट होतं. लाईन आहे हरता. तुम्हाला समजत आम्ही काय करू, जाम लाईन आहे हिशोबाच्या पलीकडे. म्हणजे तुला काय वाटतं लाईन घ्यायची का नाही? लाईन ताट घेत आहे ना? हा ते घेऊ आपला.
झाला दर्शन का? दर्शन काय होतं मला समजलं काय केलं आम्ही पण आला आहे दुसरं आल्यावर देऊ ना ताटबीट घेतलं ताट आम्ही एकच घेतलाय मोठा काम आहे मध्ये आलो आता मंदिरात असं वरती जायला लागतो तर मित्रांनो वरून नजारा बघा कसला भारी वाटतो आणि मित्रांनो ही तार दिसते तुम्हाला म्हणजे पूर्ण मंदिराच्या सभोवतीला बसवलेली आहे इलेक्ट्रिक तार आहे म्हणजे सिक्युरिटीसाठी इलेक्ट्रिक सिक्युरिटी तार थोडं शॉक लागतो त्या तारेला तर चुकून सुद्धा तुम्ही लहान मुलांना वगैरे असे वरती चढून नका देऊ सावले गावचा ब्रँड बोल 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 हे बघ आमच्या सावलेतले सगळे इथं उभे आहेत दर्शनासाठी इथं उभे आहेत दिसतं मध्ये व्हिडिओ मध्ये घ्या म्हणून बोला कसा वाटला तुम्हाला तो इथं येऊन कसा वाटला सांगा इथे येऊन खूप छान वाटलं आम्हाला थंडगार वाटलं तुम्ही आमची व्हिडिओ करता त्यात अतिशय आनंद होतो आपली दिंडीची मुलं तिकडे संगीत म्हणतात त्यामुळे वाटायला लागलं सगळ्या लोकांना चला गुड बाय चला तर मित्रांनो झालं आमचं दर्शन आमचं पद्धतशीर झालेलं आहे तर मित्रांनो दर्शन पद्धतशीर झाला मस्त की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तरी पण आणि आता थोड्या उशिरात फोटोशूट आमचे चालू होतील मस्तपैकी ब्रँडेड पडला आणि आता कुठला घेतला बघ त्यांनी आता काय करणार दिवस माणसाची कधी सांगू शकत नाही ना आता एक गॉगल घेतला आम्ही येतो ब्रँडेड पडला आणि लँडेड घेतला क्या बात आहे कुठला हा होता ना पोलोचा होता पोलो तो गाडीच्या म्हणजे समजलं ना मला कसं पडलं ते पण आता पुढे आल्यानंतर मला मुलं बोलली का गॉगल जो तर मित्रांनो आता दुपारची वेळ झाली आणि मस्त की जेवण वगैरे करतात आपले आणि शंकर भाऊजी तर काय पाठिंबा असतो शंकर भाऊजींचा पद्धतशीरपणे भाऊजी काय मेनू पुलाव स्पेशल रेसिपी पुलाव मटर पनीर सावलेकरांचा ब्रँड हो त्याला नको कोण आहे सगळ्यांना गेलं इकडे बसले सगळे आराम करतात आता जेवाची वाट बघतात भाऊजी तुम्हाला तर का पक्की भूक लागली असेल ना
आणि मस्तपैकी नदीच्या तला. इथं माल्यांचा पोऱ्या झोपलाय हो. ना आराम करते ते किरण बिरण सगळं आराम करतात बदशीर. तल्याच्या बाजूला मस्तपैकी घेतलाय. तर मित्रांनो या जेवायला पनीरची भाजी आणि पुलावा सगळी बसल्यात जेवायला मस्तपैकी. आणि बुके सिस्टीम आहे टाकली. चला तर मित्रांनो निघालो आता ओझर मधून. गाडी पण तयारच आहे आता. निघतो आता इथून. आता डायरेक्ट चाललो आता तानफटा. तर मित्रांनो आता 5 वाजलेत आणि आता इथून आता बरीच रनिंग आहे अजून. अजून मला असं वाटतं मसा इथून किती आहे मसा? एक 12 किलोमीटर इथून मसा आहे. आणि मसापासून 55 किलोमीटर आमचा गाव. म्हणजे 70 किलोमीटर असेल अजून. 70-80 किलोमीटर इथून असून जाम बेकार एकदम. मजा पण वाटते. म्हणजे 78 किलोमीटर आहे. 78. आता मॅपवर बघितला 78 किलोमीटर आहे. मजा पण वाटते. पण आता बघू चहाचा टायमिंग कुठं आता होत आहे तो. आणि जेवण आमचा नडालच्या इथंच जेवण आहे. तर मित्रांनो आता कर्जत मध्ये आलो आणि आता हे किती वाजले? 6:15. तर मित्रांनो जाम अंतर काटला. मुरबाड पासून डायरेक्ट कर्जत पर्यंत डायरेक्ट नॉनस्टॉप. आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही इथं बस मूर्ती. हा तर मित्रांनो आम्ही आता इथून निघतो कारण का पुढे जाऊन जरा थोडा फ्रेश होतो. बाय. तर मित्रांनो ह्या मंदिरामध्ये मस्त जेवण बुके टाईप ठेवलाय. हायवेच्या बाजूलाच आहे. तर मित्रांनो पोचलो आम्ही आता जेवणाच्या ठिकाणी आणि फ्रेश वगैरे झालो. इकडे बालावर मस्त फ्रेश होतो झाला. लय आमलो जाम आमला बेकार एकदम. लाईनला पण लागली पोरा. कोण कोण बसलं दाखवू दे. अच्छा वरती बघ जरा मला. ए बाला. हा ये जेव भाऊ जेवा. तर अशा प्रकारे बुफे टाईप जेवण आहे. खूप दमलेलो आहे. जेवा आता पोट भरून जेवा बाबा. इकडे पुऱ्या चालल्यात. हे भाजी कसली सारखं आहे बाबा. गुलाबजाम, पुरी, डाळ, बटाट्याची भाजी, सलाड, पापड, लोणचा. ही भाजी मस्त विका. ओ माय गॉड. चला जेवून घेतो मित्रांनो. आलो ते पण मित्रांनो जेवून घेतो. तर मित्रांनो जस्ट फायनली आता पोचलो गावात. व्हिडिओ आपली जर आवडली असेल तर मस्त की सबस्क्राईब करा. आणि आपली व्हिडिओ इथंच एंड करतो. तर बाय. गुड नाईट.